नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पैठणी साडीवरचा ब्लाऊज दाखवणार आहे, तेही काठांपासून डिझाइन कशी तयार करायची हे दाखवणार आहे। बघा, उंची घेतलेली आहे मी 12.5 इंच, मेजरमेंट घेतलेला आहे 13.5 इंच, 10.5 इंच मेजरमेंट घेतले। आपल्याला 8.5 इंचाची चेस्ट तयार करायची, म्हणजे 34 इंचाची चेस्ट तयार करायची आहे। 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच आर्म होल मी अगोदरच माप काढून घेतलेला आहे, तरी तुम्ही मला एकदा दाखवत आहे। 2 इंचावर मार्किंग केली। आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 10 इंचाची, 2 पॉइंट घेतलेले आहेत मी। आता खालचा गळ्याचा आपला आकार घेत आहे मी 2.5 इंचावर आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता गोल गळा आपण टाकून घेऊयात पहिले, आणि त्यानंतर आता आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। तर ती 1.5 इंचाची मार्जिन करून घेते मी। त्यानुसार आपल्याला काठाची डिझाइन तयार करायची आहे। इथं काठ जोडून घ्यायचा आहे आपल्याला। आता याला डिझाइनचा आकार देते। खालच्या साईडला पण आपल्याला थोडासा आकार देऊन काठ तयार करून घ्यायचा आहे। बघा, आता अशा प्रकारे आता मधला भाग आहे तो मी कट करून दाखवते तुम्हाला। ही ब्लाऊज कट केलेला आहे ते साईडला ठेवून घेते आणि मधला भाग पहिले आपण कट करून घेऊयात। आणि जे आखलेला भाग आहे ते आपल्याला काठ जोडते वेळेस आखून घ्यायचा आहे, म्हणून तो तसाच ठेवायचा। आणि आता ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही जोडून घ्यायचं पूर्ण इथून तिथून। आता हे पूर्ण जोडल्यानंतर आता आपण काय करूयात, तो आखलेला जो भाग आहे तो दुसऱ्या साईडला आखावं म्हणून मी मार्जिन डार्क करून घेते त्याला। आता हे मार्क केल्यानंतर आपण काय करूयात, ह्या काठाचे 2 भाग करून घेऊयात। काठाचे 2 भाग केल्यानंतर आता हे काठ आपल्याला एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचे आहेत। आता हे काठ एकमेकावर ठेवून जोडून घेतलेले आहेत मी। आता आपण काय करूयात, आता हे काठ बरोबर मध्यभागी ठेवून त्याला पिनअप करून घेऊत आणि पूर्ण शिलाई आता मारून घेऊ, जशी मार्जिन केलेली आहे त्या साईडनं पण आणि गोलाकार साईजनं पण मार्किंग करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आतापर्यंत बऱ्याच जणी अशा राहिलेल्या आहेत मैत्रिणी माझ्या की त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला। प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि मलाही थोडीशी चालना भेटेल। चला तर मग पहिले सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढची डिझाइन मी तुम्हाला दाखवून देते। बघा, आता हे जसं आपण काठ आथरलेला होता तसाच आपण मार्किंगनुसार शिवून घेतलेला आहे। अगदी सोपी आहे ही डिझाइन, सहज कोणाला पण येऊ शकते। याला ना कॅनव्हास लागतं, काहीच लागत नाही। काठ पण जाड आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा पण जाड आहे, त्यामुळे कॅनव्हास लावायची गरज नाही आहे। आता जसं मी शिलाई मारलेली आहे त्या आकाराने मी आता साईडनं कपडा कट करून घेत आहे काठाचा। हळूवार कट करायचा मैत्रिणींनो, नाहीतर खालचा कपडा आला तर परत परेशानी होईल तुमचीच। आता गोलाकार साईजने मी आता इथं पायपिंग करून घेत आहे। हवं तर तुम्हाला साडीचा कपडा पण तुम्ही इथं लावून पायपिंग करून घेतली तर खूप सुंदर दिसतो तोही। आता इथं गोट मारून घेऊयात आपण। आता हे पूर्ण गोट मारल्यानंतर जो साईडचा आपण कपडा कट केलेला आहे त्या कपड्यावरून आता आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। पण त्या अगोदर आपण काय करूयात, पाठीचे टक्स आणि पाठीची पट्टी पहिले तयार करून घेऊयात, कारण खालच्या साईडला लेस लावायची परत पाठीची पट्टी लावायला प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण आता पाठीचे टक्स टाकून घेऊयात। शोल्डरच्या मध्यभागानुसार आपण हे पाठीचा टक्स टाकतो। आता ही पट्टी जोडून घेऊयात। त्यानंतर या पट्टीला वरतून दाबटीप टाकून खालच्या साईडनं अटॅच करून घ्यायची आहे। बघा, मी अटॅच करून घेतली। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जो कपडा कट केलेला आहे तो कपडा तसाच आहे, त्यामुळे त्यावरती आपण लेस जोडून घेऊयात। त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि डिझाइन पण छान दिसते आपली।
लेस तुम्ही साडीच्या कलरनुसार चॉईस करू शकता. बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आजची डिझाईन कशी वाटली तुम्हाला यावरती छानशी कमेंट करा. आवडली तर लाईक करा. लाईक करायला विसरू नका. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. तर नॉट लावून घ्यायचे. बघा सुंदर. धन्यवाद.